Good morning, sir. Good evening. Good evening. Good evening, sir. Good evening, sir. Good evening. Good evening, sir. वेलकम सर्वांना आजच्या क्लासमध्ये. आज आपण नियोजनाप्रमाणे इंग्लिशचा पाठ घेणार आहोत. आज आपण युनिट 2 ला सुरुवात करतोय. युनिट 2 मध्ये 2.1 हा जो भाग आहे तो भाग आज आपण पाहणार आहोत. तर युनिट 2 मधील 2.1 हा भाग आपण आज पाहतोय. तर सर्वांनी आपलं पुस्तक उघडून 2.1 वरची कविता आहे त्या कवितेचं प्रॅक्टिस आज आपण करणार आहोत. आज तुम्हाला अभ्यासित होत असणार आहे. कविता वाचणे, कविता पाठ करणे, कविता लिहिणे असा अभ्यास आज असणार आहे. मी हे आधीच यासाठी सांगतोय की काही वेळेला आपली मीटिंग म्हणजे क्लास हा 40 मिनिटं संपल्यानंतर आपोआप बंद होतो आणि बंद झाल्यानंतर मग अभ्यास काय आहे ते परत ग्रुपवर सांगावं लागतं. म्हणून आधीच तुम्हाला सांगितलं की ही कविता वाचणे, कविता लिहिणे आणि कविता पाठ करणे ही विथ ऍक्शन म्हणता येणे हा एवढ्या गोष्टी तुम्हाला या कवितेच्या मधून शिकायच्या. तर पाहूया आजची कविता. पहा स्क्रीनवर तुम्हाला ही कविता दिलेली आहे. 2.1 बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स कॅन फ्लाय. हा तर ही कविता आपल्याला म्हणायची आहे. बर्ड्स कॅन फ्लाय. युनिट 2 लिसन, सिंग अँड ऍक्ट. ऐका, बघा, ऐका, म्हणा आणि कृती करा. आपल्याला विथ ऍक्शन ही कविता म्हणता आली पाहिजे. ऐकायची पहिल्यांदा कविता, नंतर गायची आणि नंतर कृती युक्त ही कविता म्हणायची. अशा 3 पद्धतीने ही कविता आपल्याला पहिल्यांदा ऐकायची आहे. ऐकण्यासाठी तुम्ही ही कविता आता मी ऐकवणार आहे, पण नंतर तुम्ही सुद्धा ती YouTube वरून वेगवेगळ्या फक्त बर्ड्स कॅन फ्लाय असं टाका YouTube वर. तुम्हाला दुसरीच्या बर्ड्स कॅन फ्लाय ही वेगवेगळ्या शिक्षकांनी शिकवलेली कविता ती तुम्हाला ऐकता येईल, पाहता येईल. वेगवेगळ्या वर्गामध्ये ती कविता मुलं कशी म्हणतायत ते तुम्हाला पाहता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही ती कविता लिसन करायची आहे, ऐकायची आहे. ही खूप वेळा ऐकायची, 4-5 प्रकारे ती ऐकायची, नंतर म्हणायची. सिंग म्हणत असताना, गाणे गात असताना, ही कविता गात असताना सुद्धा आपण वेगवेगळ्या कविता वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर ती कवितेतली कोणती चाल आपल्याला आवडते त्या चालीवर ती कविता म्हणायचा प्रयत्न करायचा. आपण इंग्रजीमध्ये ती कवितेतले शब्द लक्षात ठेवायचे आणि कृती करायची. कारण कविता विथ ऍक्शन म्हणता येणं हे फार महत्वाचं आहे. कविता विथ ऍक्शन वर्गात असताना आपण काय करतो, विथ ऍक्शन कविता शिकवत असतो. पण आता असं होतंय की तुम्ही खूप लांब आहात, मी खूप लांब आहे, मला ही विथ ऍक्शन कविता शिकवता येत नाही. वर्गात समोरासमोर ती विथ ऍक्शन शिकवता येते. आता ही अडचण आहे, पण तरी सुद्धा पाहूया आपण ही कविता. पहा, birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Paha, birds can fly up in the sky and I can fly too. अशा पद्धतीनं ह्या पहिल्या 2 ओळी आहेत. म्हणजे पक्षी जसे उडतात तसं मी सुद्धा उडायचा प्रयत्न करणार नाही. आय कॅन फ्लाय टू. मी सुद्धा उडू शकतो का, जसे
पक्षी उडतायत, तसं मी उडू शकतो का? मी ही तसं ऍक्शन करणार आहे. आणि हे पक्षी जसे उडतात तशी ऍक्शन करत, पक्ष्यांचे पंख हलवण्याची दोन्ही हाताने ऍक्शन करत ह्या दोन ओळी आपल्याला म्हणायच्या. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. आता त्यानंतर बर्ड्स म्हणजे पक्षी, पक्षी जसे उडतात तसं आम्हाला उडता येते का? चला पाहूया. आणि नंतर फ्रॉग, फ्रॉग जंप करू शकतात, फ्रॉग जंप करू शकतात. तशा ह्या ओळी फ्रॉग सारख्या म्हणजे बेडूक उड्या मारत ह्या ओळी म्हणायच्या. बेडूक उड्या सगळ्यांना पहिलीच्या वर्गात शिकवल्या आहेत कशा उड्या मारायच्या. त्या बेडूक उड्या, दोन्ही पायावर बसायचं, दोन्ही हात समोर ठेवायचे आणि उडी मारायची, ती बेडूक उडी आहे. आणि ही बेडूक उडी मारत तुम्हाला ह्या दोन ओळी म्हणायच्या. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प very very high and I can jump too. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. बघा, फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडूक हा उड्या मारतो, उडी मारू शकतो. बेडूक हा उडी मारू शकतो. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प व्हेरी व्हेरी हाय, खूप खूप उंच उडी मारतो. बेडूक हा खूप खूप उंच उडी मारतो. अँड आय कॅन जम्प टू, आणि मी सुद्धा उंच उडी मारतो किंवा मी सुद्धा उडी मारू शकतो. तर आपण ही तशी बेडूक उडी मारत ही कवी ह्या दोन ओळी म्हणायच्या. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प व्हेरी व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. नंतर तिसऱ्या ओळीला कोण आहे माहिती आहे? डक्स आहे. डक्स म्हणजे बदक. इथं दाखवले पहा तिसरं चित्र, वर जसं बर्ड्स दाखवले तसं फ्रॉग दाखवलेला आहे आणि फ्रॉगच्या नंतर डक्स दाखवलेलं आहे. आणि डक्स काय करतात? डक्स कॅन स्विम. डक्स हे पोहतात, डक्स पोहू शकतात. पोहण्याला स्विमिंग म्हणतात ना, स्विम. तसं डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. तर हे जे बदक आहे ते पोहू शकतं. बदक पोहू शकतं, बदक पोहू शकतं. खूप बघा, खोल खोल पाण्यात बदक पोहू शकतं. तसं मी पोहू शकतो का? तशी पोहण्याची ऍक्शन करत आपल्याला हे त्या दोन ओळी म्हणायच्या. पोहण्याची ऍक्शन करत दोन्ही हात पुढे घेऊन अशी पोहण्याची ऍक्शन करायची आणि त्या दोन ओळी म्हणायच्या. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. अशा पद्धतीनं बदक जसे पोहतात, बदक पोहू शकतात. तसं खोलखोल पाण्यात बदक पोहतात, तसं मी पोहू शकतो का? मी सुद्धा पोहू शकतो, असे या कवितेत म्हटलेलं आहे. आता पहिला आपण पक्षी उडू शकतात, बेडूक उड्या मारू शकतात, नंतर बदक पोहू शकतात आणि कुत्रे काय करतात? हे डॉग्स. डॉग्स बघा, ही चौथी ओळ आहे ती डॉग्सची आहे. डॉग काय करते? डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कॅन वॉक on the ground and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. म्हणजे कुत्री चालतायत, कुत्र्याला फिरायला घेऊन चालले बघा, दोरी लावलेले आणि हे पायाला कुत्रा घेऊन हा फिरायला, त्याला चालवत 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 तो निघालेला आहे. चालण्याला वॉकिंग म्हणतात. वॉकिंगला चाललोय का नाही म्हणतात, वॉकला चाललोय.
walk. The dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. तो ग्राउंड वर, मैदानावर चालतोय, चालू शकतो. म्हणजे कुत्रा चालू शकतोय, कुत्रे चालू शकतात मैदानावर आणि मीही चालू शकतो, असं या वाक्यातून म्हटलेलं आहे. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. या वेळेला ह्या दोन ओळी म्हणत असताना चालण्याची ऍक्शन करायची आहे. दोन्ही हात असे पुढे पुढे मागे पुढे नेत एका जागेवर चालायची ऍक्शन करायची आणि चालत चालत ह्या दोन ओळी म्हणायच्या आहेत. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. पहा, आपण पाहिलं बर्ड्स झाले, फ्रॉक्स झाले, डक्स झाले आणि डॉग्स पण झाले. आता डॉग्सच्या नंतर पुढं हॉर्सेस आहे. हॉर्सेस. आता हॉर्सेस काय करतायत? हॉर्सेस म्हणजे हॉर्स म्हणजे घोडा. आता हॉर्सेस काय करतायत पहा. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. म्हणजे जंगलामध्ये, फॉरेस्ट म्हणजे जंगल, जंगलामध्ये हॉर्सेस घोडे धावतात, धावू शकतात. हॉर्सेस कॅन रन, घोडे धावू शकतात. Horses can run, horses can run in the forest. Forest म्हणजे जंगलामध्ये ते धावू शकतात. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. म्हणजे घोडे जसे धावू शकतात, पळू शकतात जंगलामध्ये, तसं मी सुद्धा धावू शकतो. आता इथं ह्या दोन ओळी म्हणताना धावण्याची ऍक्शन करायची, असं एका जागेवर पळायची ऍक्शन करायची आणि पळत पळत ह्या दोन ओळी म्हणायच्या. पळत पळत एका जागेवर धावण्याची ऍक्शन करत, धावण्याची ऍक्शन करत ह्या दोन ओळी म्हणायच्या. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. आता हॉर्स झाले. हॉर्सेसच्या नंतर कोण आहे तर बनी. बनी कोणाला म्हणतात? रॅबिटला. ठीक आहे. बनी, बनी म्हणजे ससा. आता हा ससा आहे, तो काय करतो का? Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. Hop, 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 hop. Hop म्हणजे उडी मारणे. Hop, hop म्हणजे उडी मारणे. Bunnies can hop म्हणजे ससे उड्या मारतात. ससे उड्या मारतात. पण कसे उडी मारतात? दोन्ही पायाने अशी पुढे उडी मारतात. दोन्ही पायाने एकदम पुढे उडी मारत. हे गाणं म्हणजे की या दोन ओळी म्हणायच्या. म्हणजे पुढे उडी मारायची, परत मागे उडी मारायची, पुढे उडी मारायची, मागे उडी मारायची, असं हॉपिंग करत हे या दोन ओळी म्हणायच्या. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. अशा पद्धतीनं ह्या ओळी आपल्याला म्हणायच्या आहेत. कोणीतरी स्क्रीनवर टच करून काहीतरी करतंय की नाही. ही कविता आपण आता ऐकली. आता मात्र तुम्हाला पण म्हणायची आहे माझ्यासोबत. आता आपण पहिल्यांदा काय केलं? लिसन केलं, फक्त ऐकली कविता. आता ऐकलेली कविता तुम्ही म्हणायची आहे, तुम्ही माझ्यासोबत म्हणायची आहे. आता बघूया तुम्ही कशी म्हणताय माझ्या पाठीमागं. मी एकच वाक्य वाचेन, तेवढंच वाक्य तुम्हीही म्हणायचं आहे.
सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. सर्वांचा आवाज आता इतर काहीही बोलायचं नाही, फक्त जे वाक्य मी बोलेन तेवढंच वाक्य आपल्याला बोलायचं आहे. बाकी दुसरं काहीही बोलायचं नाही. चला म्हणा. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. एवढंच म्हणा. Birds can fly. Birds can fly up in the sky and I can fly too. Birds can fly up in the sky and I can fly too. Birds can fly up in the sky and I can fly too. Birds can fly up in the sky and I can fly too. Birds can fly up in the sky and I can fly too. Dogs can jump very high and I can jump too. Dogs can jump very high and I can jump too. Dogs can jump Kapan ni? Saya baca juga kapan. Dogs can swim, dogs can swim in the water and I can swim too. Dogs can swim, dogs can swim in the water and I can swim too. Dogs can swim, dogs can swim in the water and I can swim. Dogs can swim, dogs can swim in the water and I can swim. Dogs can swim in the water and I can
Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass, and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass, and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass, and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass, and I can hop too. Birds can fly, birds can fly up in the sky, and I can fly too. Birds can fly, birds can fly up in the sky, and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very, very high, and I can jump too. Frogs can jump, frogs can jump very, very high, and I can jump too. Frogs can jump, frogs can jump very, very high, and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water, and I can swim too. Ducks can swim, ducks can swim deep in the water, and I can swim too. Ducks can swim, ducks can swim deep in the water, and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Horses can run, horses can run in the forest, and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop
on the grass and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. आता हे शब्द सगळ्यांनी म्हणायचे आहेत. जे शब्द सर्वांनी माझ्या पाठीमाग म्हणा. चला. फ्लाय 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 फ्लायची ऍक्शन करायची. फ्लाय 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 जम्प 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 jump, 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 swing, 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 walk, 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 run, 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 hop, 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 hop म्हणजे उडी मारणे. छान. hop, run, run म्हणजे धावणे. run म्हणजे पळणे. run म्हणजे धावणे. run, run म्हणजे धावणे. walk, walk म्हणजे चालणे. walk म्हणजे चालणे. walk म्हणजे चालणे. swim म्हणजे पोहणे. swim म्हणजे पोहणे. swim म्हणजे पोहणे. jump म्हणजे उडी मारणे. jump म्हणजे उडी मारणे. jump म्हणजे उडी मारणे. fly म्हणजे उडणे. 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 jump म्हणजे उडी मारणे. swim म्हणजे swim म्हणजे पोहणे. swim म्हणजे पोहणे. swim म्हणजे पोहणे. walk म्हणजे चालणे. walk म्हणजे चालणे. walk म्हणजे चालणे. walk म्हणजे चालणे. run म्हणजे धावणे. run म्हणजे धावणे. run म्हणजे धावणे. run म्हणजे धावणे. पळणे. हा, run म्हणजे पळणे. hop म्हणजे लांब उडी मारणे. hop म्हणजे अगदी उडी मारणे. hop म्हणजे उडी मारणे. hop म्हणजे उडी मारणे. hop म्हणजे ससा नाही. hop म्हणजे उडी मारणे. hop म्हणजे ससा नाही. hop म्हणजे उडी मारणे. hop म्हणजे ससा नाही. hop म्हणजे हा, तुम्हाला चित्र दाखवलेली आहे. ती चित्र त्यांची कृती लक्षात ठेवण्यासाठी दाखवलेली आहे. हा जो बनी आहे तो बनी हॉप करतोय. बनीचं काम काय आहे? हॉपिंग करणं. हॉप हॉप उड्या मारतोय. बनी बनी म्हणजे ससा. सशाला रॅबिट पण म्हणतात आणि बनी पण म्हणतात. तर हा हॉप करतोय. हा हॉप करतोय.
नंतर हा हॉर्स दाखवलाय. हॉर्स काय करतोय? रन करतोय, रनिंग करतोय. रन 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 साठी हॉर्सची ऍक्शन बघायची आहे. हॉर्स रन म्हणजे हॉर्स नाही, रन म्हणजे धावणे आहे, पळणे आहे. त्याची कृती लक्षात ठेवायची हॉर्सची. इथं डॉग दाखवला असला तरी डॉग, आणि इथं शब्द वेगळा आहे, वॉक आहे. वॉक म्हणजे चालणे. डॉग कोणती ऍक्शन करतोय? चालण्याची ऍक्शन करतोय. डॉग वॉक करतोय, वॉक. वॉक म्हणजे चालणे, चालण्याच्या कृतीसाठी इथं डॉग दाखवलेला आहे. आणि स्विम, इथं डक्स दाखवले. ते डक्स काय करतायत? स्विमिंग करतायत, स्विम करतायत, म्हणजे ते पोहतायत. त्या तळ्यामध्ये पोहताना दिसतात आपल्याला. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. आणि फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प. जम्प मारतायत, जम्प मारतोय तो फ्रॉग. फ्रॉग काय करतोय? फ्रॉग्स कॅन जम्प. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. इथं बर्ड्स दाखवलेत, पण ते बर्ड्स काय करतायत? फ्लाय करतायत. फ्लाय म्हणजे उडतायत, आकाशात उडतायत ते. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. Dogs can walk, dogs can walk, dogs can walk. Horses can run, horses can run, horses can run. Bunnies can hop, bunnies can hop, bunnies can hop. अशा पद्धतीनं आपण हे जे शब्द पाहिले, जे शब्द पाहिले ते शब्द तुम्हाला हे जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला त्या कवितेच्या खाली दिलेले आहेत आणि ते शब्द लिहायचे आहेत. प्रत्येक शब्द 10 वेळा लिहायचा आहे, प्रत्येक शब्द 10 वेळा लिहायचा आहे. असा अभ्यास असेल. ती कविता लिहायची, ती कविता म्हणायची, ती कविता पाठ करायची, ती कविता विथ ऍक्शन म्हणायची. विथ ऍक्शन म्हणताना birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. म्हणजे ती ऍक्शन करायची birds can fly ची. म्हणजे प्रत्येकाची जी ऍक्शन दाखवली आहे, धावण्याची ऍक्शन आहे, चालण्याची ऍक्शन आहे, किंवा उड्या मारण्याची ऍक्शन आहे, हॉप करण्याची ऍक्शन आहे. हे सगळं सशाची ऍक्शन करून उड्या मारणं असेल, बेडकाची ऍक्शन करून पुढे उडी मारणं असेल. ह्या ऍक्शन सह ऍक्शन करून तुम्हाला ऍक्शन सह ही कविता घरी त्याचा सराव करायचा. ह्या कवितेच्या ओळी, सगळ्या ओळी तुम्ही मराठीत लिहून काढा आणि त्या पाठ करा. कवितेतल्या ओळी ज्या आहेत त्या मराठीमध्ये लिहून काढा आणि पाठ करा. पुन्हा 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 वाचा, पुन्हा पुन्हा, आणि त्या पाठ करा विथ ऍक्शन. ही कविता म्हणता आली पाहिजे, कारण नंतर तुम्हाला ही कविता म्हणता येते किंवा वाचता येते. असा एक व्हिडिओ तयार करून मला पाठवायचा आहे. तुम्हाला ही कविता म्हणायला सुद्धा येते, वाचायला सुद्धा येते आणि विथ ऍक्शन करून दाखवता पण येते. अशा पद्धतीनं ही कविता 3 प्रकारांनी तुम्हाला सादर करता यायला पाहिजे. म्हणजे कविता वाचणं, कविता विथ ऍक्शन करणं असेल, आणि कविता गायन करून दाखवणं असेल. नुसतं कविता म्हणणं असं सुद्धा करता येईल. आता तुम्हाला पहिला तर जास्त माझं पण तसंच झालं. एंगेजमेंट मला काहीच नाही, कारण
मी पण नाही कधी केलेल्या, पण वापरून काही का शिजवून काहीतरी अशा पद्धतीनं तुम्ही YouTube वरून वेगवेगळे व्हिडिओ बर्ड स्कॅन फ्लायचे तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता आणि त्याचे ऍक्शन बसवू शकता. याच पुस्तकामध्ये खाली पुस्तकाच्या तळाला तुम्हाला इथे एक QR कोड दिलेला आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आणि हा QR कोड स्कॅन करून तुम्ही ही कविता ऐकायची आहे, इथला व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर लुक, लिसन, रिपीट आहे ना, आणि ऍक्ट आहे, इनॅक्ट ऍक्शन करत ही म्हणायचे आहेत. आता ऍक्शन करत म्हणत असताना फ्लाय, तर फ्लायचे ऍक्शन करायचे, फ्लायचे ऍक्शन, नंतर जम्पचे ऍक्शन, स्विमचे ऍक्शन, स्विम, वॉकचे ऍक्शन, रनचे ऍक्शन आणि हॉपचे ऍक्शन. या शब्दांच्या सरावासाठी आपण मगाशी पाहिलं होतं फ्लाय 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 फ्लाय,